आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या दोन साड्या आणि युरियाच्या गुणीपासून ही ट्रॅव्हल बॅग तयार केलेली आहे। त्याची उंची शिवून 8.5 इंच आणि लांबी 16 इंच, त्याचबरोबर वरची रुंदी 8 इंच तयार झालेली आहे। ही बॅग आपण फक्त चेनचा खर्च आलेला आहे, सर्व साहित्य घरातलंच वापरलेलं आहे। चला तर आपण ही बॅग शिवायला सुरुवात करूया। बॅग शिवण्यासाठी आपण प्रथम ही गोणी, एक साडी आणि खाली अस्तरसाठी एक साडी कट करून घेतलेली आहे। सर्व बाजू आपण आता एकत्र जोडून क्विल्ट करून घेऊया। त्याचबरोबर 2 पॉकेट जोडणार आहोत। त्यासाठी पॉकेटसाठी पण आपण हे 3 पीस कट करून घेतलेले आहेत। 2 पॉकेट जोडणार आहोत आणि अजून एक साइडचा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तो पण आपण गोणी, साडीचे 2 कापड एकत्र क्विल्ट करून घेतलेला आहे। याची मोठ्या पीसची रुंदी 16 इंच आणि लांबी 35 इंच आहे। त्याचबरोबर एक छोटा पीस आहे, त्याची रुंदी 10 इंच आणि लांबी 16 इंच आहे। 2 पॉकेट आपण कट करून घेतलेले आहेत। 8 बाय 8 इंचाचे हे दोन्ही पॉकेट आहेत। आता 4.5 इंचावर आपण या मोठ्या पीसवर खूण करून घ्यायची आहे आणि या पीसला आपण आता चेन जोडणार आहोत। त्यासाठी हा पीस आपण आता कट करून घेऊया आणि इतक्याच लांबीची आपण चेन घेतलेली आहे। ही चेन आता या भागावर उलट ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। ही चेन जोडून झाल्यानंतर त्यावर अशी फोल्ड करून दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घातल्यानंतर आपल्याला जर वाटलं तर अजून एक शिलाई घालून घ्यायची आहे आणि हा दुसरा पीस आता यावरती ठेवून आपण आता याला जोडून घेऊया आणि पुन्हा एक दाबटीप घालून घेऊया। आता यावरती आपण दाबटीप घालून हे पीस एकदम व्यवस्थित तयार केलेला आहे। आता आपण पॉकेटसाठी चेन जोडून घेऊया। त्यासाठी आपण वरच्या बाजूने 1.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आणि आता कट करून घेऊया। 8 इंच लांबीची चेन घेऊन जोडून घ्यायची, दाबटीप घालून घ्यायची आणि पुन्हा दुसरा पीस आपण वरचा जोडून घ्यायचा आणि या दोन्ही पीसमध्ये आपण आता रनर पण ॲड करून घेऊया। चेन जोडून झालेली आहे। आता हा मध्य काढून घ्यायचा आहे दोन्ही पीसचा। पॉकेटचा मध्य काढून झाल्यानंतर मोठ्या भागाचा आपण मध्य काढायचा आहे। अशा प्रकारे फोल्ड करून याचा आपण मध्य काढून घेऊया। खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने खूण करून घ्यायची आहे। आता आपण हा एक पीस होता त्याचा पण मध्य काढून घेऊया, पण त्या अगोदर आपण चेनच्या सरळ रेषेत एक खूण करून घेऊया। त्यासाठी आपण पॉकेट जोडणार आहोत तिथे आणि हा मध्य काढून वरती आणि खाली आपण खूण करून घेऊया। एक मोठ्या भागाला आणि एक या छोट्या भागाला पॉकेट जोडणार आहोत। त्यासाठी खूण केलेली जी रेषा आहे तिथून थोडंसं आतमध्ये आपण फोल्ड करून हे पॉकेट जोडायचं आहे। खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने आपण फोल्ड करून हे पॉकेट जोडायचं आणि साईडच्या बाजूने चारही बाजूंना आपण शिलाई करून घ्यायची आहे। या दोन्ही पार्टला आपल्या आता पॉकेट जोडून तयार झालेले आहे। वरच्या चेनपासून थोडंसं अंतर एकदम खाली पॉकेट जोडलेलं आहे। आता आपण बॅगसाठी बंद तयार करून घेऊया। त्यासाठी साडीतूनच 6 इंच रुंद आणि 51 इंच लांबीचे हे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। ते अशा प्रकारे फोल्ड करून दोन्ही बाजूंना शिलाई करून आपण हे बंद तयार करून घेतलेले आहेत। आता बंद जोडण्यासाठी आपण खालच्या बाजूवर हे बंद असे ठेवून पॉकेटवरती अर्धा इंच आणि बाहेर ठेवून आपण हे बंद जोडून घेऊया वरच्या चेनपर्यंत। आपण आता साईडने थोडीशी मार्जिन सोडायची आणि हे पॉकेटवर अर्धा बंद आणि बाहेरच्या बाजूने अर्धा असा आपण हे बंद जोडून घ्यायचे आहेत। आता हे दोन्ही बंद आपले जोडून तयार झालेले आहेत। साईडने आपण मार्जिन सोडलेले आहे आणि आता हा पीस आपण या 16 इंच लांबीवर असा रुंदीवर जोडून घ्यायचा आहे। हा पीस जोडल्यानंतर आपण आता त्याला साडीचा एक पीस घेऊन शिलाई केलेला भाग बंद करून घेऊया। हा आता अखंड एक पीस तयार झालेला आहे आणि हाच पीस उचलून आपण दुसऱ्या बाजूला पण असं शिवून घेऊया आणि ही बाजू बंद करून घेतलेली आहे। आता आपण जी मध्यावरती खुणा केलेल्या होत्या त्या अशा प्रकारे दोन्ही भागांच्या एकमेकांवरती ठेवून
बंद बरोबर समोरासमोर येतील असे हा भाग ठेवून आपण आता दोन्ही बाजूंना शिलाई करून घ्यायची आहे। आता या दोन्ही बाजूंना आपली शिलाई करून झालेली आहे। आता चारही बाजूला आपण बॉटम तयार करून घेऊया। त्यासाठी आपण 3 बाय 3 इंचाचे बॉटम आखून घ्यायचा आहे। हा चौरस आपण आता कट करून घेऊया आणि या चौरसाच्या आकारात आपण इतर 3 चौरसही कट करून घ्यायचे आहेत। चौथा चौरसही आपण असाच कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे बॉटम आपण धरून शिवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला गरज असल्यास आपण हा भाग बंद करून घ्यायचा आहे साडीच्या कापडाने। आता हे बॉटम आपले व्यवस्थित शिवून झालेले आहेत। ही गोणी वापरलेली होती त्यामुळे त्याचे धागे निघत नव्हते, त्यामुळे मी याला वरचा भाग साडीच्या साहाय्याने शिवला नाही। आणि आता आपण ही बॅग सुलट करून घेऊया। बॉटम आपले एकदम व्यवस्थित शिवून झालेले होते। सुलट केल्यानंतर आपली ही बॅग सुंदर तयार झालेली आहे। बंद पण खूप व्यवस्थित झालेले आहेत। अशा प्रकारे 2 साड्या आणि गोणीपासून खूपच कडक ही बॅग आपली तयार झालेली आहे। 2 पॉकेट दोन्ही बाजूंना आहेत। मीडियम साईजची आपली ही बॅग तयार झालेली आहे। बॅगमध्ये आता आपण साहित्य ठेवून बघूया। ही बॅग आपण ट्रॅव्हल बॅग किंवा डबा टिफिन मोठ्या प्रमाणात सहलीला जाण्यासाठी वापरू शकतो। साहित्य भरल्यानंतर पण आपली ह्या बॅगचा बॉटम व्यवस्थित राहतो। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।